मुलांची कशी टिकवतात याकडे आपल्याला पाहायला लागेल। मध्यंतरानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होते। पंचप्रमुख प्रशांत देवळेकर सामन्याला सुरुवात करत आहेत। प्लेयर फॉर्मेशन स्टेबल आणि स्टार्ट करण्याचा प्रयत्न शिटी वाजते। स्टार्ट दापोलीचा संघ सुरुवातीला स्टार्ट मारताना जोरदार प्रयत्न करतोय। पिछाडीवर आहे दापोलीचा संघ, परंतु ती पिछाडी लवकरात लवकर मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार आहे दापोलीचा संघ। सर्व मुद्द्यांचा प्रयत्न करतोय। एकचा खो कदाचित तिथे एकचा खो मिळाला असता नक्कीच संरक्षकाला त्रास झाला असता। प्रयत्न करतोय 8 नंबरचा पवन, 8 नंबरचा पवन सोनवड्याचा खेळाडू संरक्षण करून आपल्या सोनवडे संघाला भरीव कामगिरी केली जाते। उत्कृष्ट असे स्टेपिंग करतोय, खो घ्यायला लावतोय। पाहूया तीनचा खो उत्कृष्ट चेंजेस, 2 खेळाडू एकत्र आलेले, परंतु त्यांनी उत्कृष्ट चेंजेस के टाळ्या वाजतायत आणि सोनवडे संघासाठी सोनवड्याचा हा संघ आहे, परंतु उत्कृष्ट कामगिरी करताना पोल मारून मारला पण दोन्ही पंचांनी अपील उचलत आहे आणि पवन बाद दापोली 6 गुण, एका गुणाच्या पिछाडीवर आता दापोली। खेळाची रंगत अशी आहे की कभी हां कभी ना अशा अवस्थेमध्ये असताना पण पंच मात्र तेवढे तटस्थ आकाश, पांडुरंग आणि प्रशांत। 5 नंबरचा खेळाडू खो घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आहे। पदतालित्य नवीन कौशल्य त्यांनी आत्मसात केलेलं आहे। खो घेतो आणि पुढे जातो। ज्यावेळी बॉल होतो त्यावेळी त्यांनी ह्या पोल टू पोल खेळण्याचा प्रयत्न करतो। 4चा खो, 3चा खो, 3 वर शूट, यस, परंतु हात न टाकल्यामुळे तो बाद होत नाही। 5 वर परत एकदा शूट होतं का पाहूया। नाही, 2 ला खो, 1 ला खो, पोलवरची शक्यता, परंतु नाही। हा मात्र डेंजर झोन मध्ये आणबा, यस, आणि अशा तऱ्हेने दापोली समान गुण 7-7, दापोली 7 सोनवडे 7, हम 7-7, खो-खो 7-7, जय खो-खो। 13 नंबरचा 3 तेरा दापोली मात्र आता स्विंग मध्ये येतोय जोरदार। स्वतःच त्यांनी ओळखला, त्याचा प्रयत्न केला नाही। समान गुणावर आहे, सामन्याची मिनिटं होत आहेत 3:15 मिनिटं होत आहे। हा 2 नंबरचा सुजल कमॉन सोनवडे करून खेळताना हा सुजल 2 नंबरचा खेळाडू दापोलीच्या आक्रमणाला तितक्याच तो प्रतिकार देतोय। दापोलीकडे तो 3 नंबरचा सुद्धा सुंदर असा खेळतो आक्रमक। डेंजर झोन मध्ये परत डेंजर झोन मध्ये खेळाडूकडे लक्ष नसल्यामुळे 14 नंबरच्या खेळाडूला कोणताच सुंदर डाय, अनपेक्षित डाय होती, पण यश काय मिळालं पाहूया। आणि अशा पद्धतीने दापोली संघाने एका गुणाची आघाडी घेतलेली आहे। 7 नंबरच्या खेळाडूंनी 7 वर आता 8 वर जात आहेत। हम 7 के बाद हम 8। 5 नंबरचा खेळाडू शार्दूल जो धारदार आता आक्रमण करणारा दापोलीचा संघ, मात्र शार्दूल यांनी स्टेपिंग मुळे तो थोडासा तो धीमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शार्दूल 5 नंबरचा शार्दूल अप्रतिम डाय दापोलीचा हा 7 नंबरच्या जर्सी घातलेला आक्रमकाने थोडासा कंदरेषा फिरताना तो पुन्हा एकदा आता मात्र दापोली आघाडीवर आहे। पाहूया खेळाडू बदल, पंचप्रमुख खेळाडूचा बदल होता। धावत्या याच्यात चेंजेस होतोय, 14 बाहेर 18 इन।
थोडासा खेळामध्ये फटीकपणा कंटाळा असा हा मध्ये येतोच आणि तो मात्र भारी पडतो संघाला. दापोली संघ थोडासा जो स्विंग होता तो आता थोडा बदल झालाय. लागोपाठ 2 विकेट मिळून आता बघूया हा विकेट मिळतो का. बाद करण्याचा प्रयत्न आणि बाद गडी त्यांना सोप्या रीते बाद करण्याचा हात लावण्याचा प्रयत्न केला परंतु न देता खेळाडू तो पहिल्या 4 मिनिटांमध्ये जो आक्रमण करत होता आपला प्रज्ञ असं 1 नंबरचा समोरच्या बघूया डेंजर झोन मध्ये परत एकदा बाद करण्याचा प्रयत्न करा. डाय पुन्हा एकदा आकाश प्रशांत अँड पांडुरंग तिन्ही पंच या तिन्ही पंचांच्या देखरेखीखाली हा सामना सुरू आहे. तिन्ही शिट्या एकदम वा क्या बात आहे. पंचांचं मी पुन्हा एकदा सांगतो की रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनचे सर्व पंच हे नॅशनल प्रो खो खो अल्टिमेट खो खो याचे सर्व हे पंच कामगिरी पाहतात. स्टार स्पोर्ट डीडी मध्ये जे सामने आपल्याला दाखवले जातात त्याच्यामध्ये हे सर्व पंचांचा सहभाग. मागूया डाय मारण्याचा प्रयत्न करतोय अपील मागतोय परंतु पंचांकडे कोणताच निर्णय नाही. सुंदर अशी डाय होती. शेवटचं मिनिट टिक 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 घड्याळ चालतोय. पहिल्याच वेळी सुरुवात करताना सोनवणे संघाने नियमांचे उल्लंघन केलेलं आहे. परत एकदा नियमाचं उल्लंघन टच खो नसल्यामुळे पंच आकाश यांनी त्याला घोषित केलेला आहे. 3 नंबरचा खेळाडू जो पहिल्या मागच्या इनिंगला उत्कृष्ट असा खेळ त्यांनी सादर केलेला आहे दापोली संघाकडून. त्याला 3 नंबरच्या संरक्षकाची पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात आणि उत्कृष्ट पोहोच आहे अपील मागतायत परंतु पंचांकडे मात्र पंचांकडून कोणताही निर्णय नाही. अपील जोरदार होतं पण विश्वास कमी होता त्या अपीलमध्ये. 3 नंबरचा खेळाडू कंटिन्यू करण्याचा प्रयत्न सोनवणे 1 मिनिट मात्र पूर्ण होतोय. जवळ 1 मिनिट पूर्ण 0 गुण. चला 6 मिनिटात 5 करायचे. उत्कृष्ट दापोली संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय दाखवले आणि सोनवणे संघ मारण्याचा प्रयत्न करतोय. जोरदार आक्रमण असं डाय जग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि असं तरी प्रामाणिकपणे त्यांनी 3 नंबरच्या खेळाडूने स्वयं घोषित केलेला आहे मी बाद आहे मी आउट आहे. 4 गुणांची आवश्यकता 1 गुण मिळतोय तो सोनवणे संघाला. मध्येच गुण पॉइंट मिळतोय आणि असे 2 गुण मिळतात ते सोनवणे संघाला. पाहूया 3 गुणांची अपेक्षा आहे 12 नंबरच्या खेळाडू. 2 मिनिटं पूर्ण अजून 5 मिनिटात 3 गडी बाद करायचे. 5 मिनिटात 3 गडी 5 मिनिटात 3 5 3 घड्याळ चालते पंच धावतायत खेळाडू धावतायत. 10 नंबरचा खेळाडू बदलीसाठी फिरतो आणि ट्रॅक फॉर मिळालेली संधी. मिळालेला हा गडी पाहूया किती मोजावी लागते सोनवणे संघाला. उत्कृष्ट हा 12 नंबरचा खेळाडू जवळजवळ 1.5 मिनिटापासून खेळतोय. टाळ्या वाजवायचे त्या 12 नंबरच्या खेळाडूसाठी. एक हाती आपल्या संघासाठी किल्ला लढवतोय हा दापोलीचा आणि 3 मिनिटं पूर्ण 3 मिनिटं 4 मिनिटात 4
4-4 बघूया कोण 4-4 चांद लावतोय. बघूया दापोली लावतोय की सोनवणे. गुड, व्हेरी गुड. 12 नंबरचा दापोलीचा संघ हा खेळाडू उत्कृष्ट संरक्षण करतो, उत्कृष्ट हुलकवण्या, उत्कृष्ट डॉजिंग. हळूहळू मगाशी जे सरांनी सांगितलं की दुसरी फेरी ही फार रंगतदार आणि बघूया कसा उठतोय. आणि अशा तरी हा 12 नंबरचा खेळाडू बाद होताना थोडीशी इंजुरी होतात त्याला. आता बघा दुसऱ्या बॅचवर फार मोठी जबाबदारी आहे. 3 गडी बाद होत आहेत. 2 गुणांची आवश्यकता, 1 गुणांचा इक्वल समान गुण होतात का पाहूया. हा डेंजर झोन बघूया समान. नाही कंदरेच्या म्हणजे 4 मिनिटं पूर्ण. 3 मिनिटामध्ये 2 3 मिनिटं